कैलासवासी हौसाबाई लक्ष्मण कोटकर यांचे प्रथम पुण्यस्मरण भावपूर्ण वातावरणात संपन्न. संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील नवनाथ चांगदेव कोटकर सर यांच्या आजी कैलासवासी हौसाबाई लक्ष्मण कोटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी पिंपळणे येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी कोटकर परिवारासह नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैलासवासी हौसाबाई कोटकर यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कुटुंबियांच्या वतीने मुलगा पुंजाराम लक्ष्मण कोटकर, मुलगा चांगदेव लक्ष्मण कोटकर, मुलगी गंगा भागीरथी मीराबाई लक्ष्मण पावडे, नातू नवनाथ कोटकर, संतोष कोटकर, शिवाजी कोटकर, रामेश्वर पावडे, किशोर पावडे तसेच नातवंडांसह परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात हरिभक्त परायण सुनीताताई गजे कातोरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. आपल्या कीर्तनातून त्यांनी जीवनाचे मूल्य, संस्कार, कुटुंबातील नातेसंबंध आणि आध्यात्मिक विचार मांडत कैलासवासी हौसाबाई कोटकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय, परमश्रद्धेय, परमपूजनीय मातोश्री कैलासवासी हौसाबाई लक्ष्मण कोटकर आई साहेबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र, परिवार, परी पाहुणे, सगळे मंडळी, आपण सर्वजण आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जमलेले आहात. आईंच्या पश्चामध्ये त्यांचा गोड असा कुटुंब परिवार आहे. त्यांचे मुलं आहेत या ठिकाणी श्रीमान पुंजाराम लक्ष्मण कोटकर, श्रीमान चांगदेव लक्ष्मण कोटकर, मुलगी आहे गंगा भागीरथी मीराबाई लक्ष्मण पावडे, सुनबाई आहे सौभाग्यवती कमल पुंजाराम कोटकर, नातवंड आहेत, नाती आहेत. अतिशय गोड असा परिवार या ठिकाणी हा आईसाहेबांचा. पण खरं तर आईसाहेबांच्या जाण्यानं या कोटकर परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आईचे नातू आहे त्या ठिकाणी आमचे सर श्रीमान नवनाथ चांगदेव कोटकर, दुसरे नातू आहेत श्रीमान संतोष पुंजाराम कोटकर, ते आर्मी मध्ये आहेत, शिवाजी पुंजाराम कोटकर, रामेश्वर लक्ष्मण पावडे, किशोर लक्ष्मण पावडे. अतिशय गोड असा हा आईसाहेबांचा कुटुंब परिवार. पण खरं तर आईसाहेबांच्या जाण्यानं दुःखाचा आघात या परिवारावरती कोसळला. पण खरं तर या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी नवनाथ सरांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग मला आला. प्रथमतः या ठिकाणी सर आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. म्हणजे आपलं तीर्थक्षेत्र आहे, आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे आणि आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका, हीच आई आपल्या घरामधून निघून गेली, एकदा का हीच आई आपल्या माहेरामधून निघून गेली. तुम्ही माहेरामध्ये जा, 2 दिवस मुक्काम करा, तुमची आई जिवंत नसू द्या, पण मला सांगा माहेरामध्ये करमत का? सुन सुन वाटतं. कारण का आईशिवाय माहेर ही माहेरच वाटत नाही, आईशिवाय माहेरामध्ये आनंदच वाटत नाही. कारण का प्रेमाची मूर्ती, वात्सल्याची मूर्ती, जिव्हाळ्याची मूर्ती आपल्या जीवनामध्ये आपली आईच असते. आणि ज्या दिवशी हीच आपल्या घरातली आई, आपल्या माहेरामधली आई कायमची निघून गेली, त्या दिवशी तुम्ही शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला तुम्ही कितीही आई आई म्हणा, आई म्हणून हाक मारा, पण आपल्या आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या बाईला येत नाही. कीर्तनानंतर हरिभक्त परायण सुनीताताई गजे कातोरे यांचा सत्कार सौ अर्चनाताई संदीप करपे यांनी केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यामध्ये श्री सीताराम कृष्णाजी वरपे, माजी चेअरमन खरेदी विक्री संघ अहिल्यानगर, इंजिनियर नानासाहेब खर्डे, निवृत्त उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, श्री भाऊसाहेब शिंदे सर, उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघ संगमनेर, श्री साधू दामू खेमनर, संचालक सह्याद्री शिक्षण संस्था संगमनेर आणि श्री रावजी भागाजी खेमनर, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी अंभोरे
यांनी कैलासवासी हौसाबाई कोटकर यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अर्जुन वाळके सर, व्हाईस चेअरमन माध्यमिक शिक्षक बँक अहिल्यानगर यांनी केले। कैलासवासी हौसाबाई कोटकर यांच्या प्रेमळ स्वभावाच्या, कुटुंब वात्सल्य, व्यक्तिमत्वाच्या आणि संस्कारमय जीवनाच्या आठवणींनी उपस्थितांचे मन भावुक झाले। कार्यक्रमाच्या शेवटी कोटकर परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले। माणूस शरीराने दूर गेला तरी त्याच्या आठवणी, संस्कार आणि प्रेम सदैव आपल्यासोबत राहतात, या भावनेने प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता झाली। मध्ये आंबोरे येथील कैलासवासी हौसाबाई लक्ष्मण कोटकर यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं। त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलांना, मुलींना, नातेवाईकाला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो। हौसाबाईच्या बाबतीत सांगायचं, अतिशय कष्टातून परपंच करून मुलाबाळं चांगले संस्कार केले आणि त्या संस्कारामुळे आज मुलांनी सुद्धा आईच्या वर्षश्राद्धात घातलं, त्या वर्षश्राद्धाला अन्नदान झालं, त्याचप्रमाणे हरिनाम झालं, वस्त्रदान झालं। मी त्या मुलांचे सुद्धा आभार मानतो आणि स्वागत करतो। तसं हौसाबाईच्या वर्षश्राद्धानिमित्त ताईंना चांगल्या पद्धतीने कीर्तन केलं। कीर्तनाला भजनी मंडळाने, मुलींनी सुद्धा चांगली साथ दिली। मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि स्वागत करतो। तसं हौसाबाईच्या आत्म्याला वर परमेश्वर चांगली जागा दो अशी तुमच्या आमच्या वतीने परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। तसं मी माझ्या वतीने, तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने, तसं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने, तसं महाराष्ट्र राज्याचे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने हौसाबाईला भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो। थांबतो। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी हौसाबाई लक्ष्मण कोटकर यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हरिभक्तपरायण सुनीताताई गजे यांनी सुंदर अशी, समजेल अशी आपल्याला प्रवचनरूपी सेवा दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आदर्श माता हौसाई आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं। त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकाला जे दुःख झालेलं आहे त्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर त्यांना देव अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो। या ठिकाणी जोळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, आमचे मित्र आदरणीय नवनाथ सर यांच्या आजी कैलासवासी हौसाबाई लक्ष्मण कोटकर यांना जाऊन आपल्यामधून 1 वर्ष झालं आहे। या 1 वर्षामध्ये हे कुटुंब अजूनही सावरलेलं नाही। आजींनी दिलेली जी शिकवण आहे, आजींनी दिलेला जो संस्कार आहे, हे संस्कार, या संस्कारावर हे जे काही कुटुंब आहे ते कुटुंब फुललेलं आहे। या कुटुंबाला या दुःखामधून ईश्वराने सावरण्याची शक्ती देव। आजीने दिलेली जी काही शिकवण आहे, संस्कार आहे, तो या कुटुंबाला पुढे लाभदायी होईलच। या ठिकाणी खरोखर आजींना त्यांनी दिलेले संस्कार या कुटुंबाने पुढे नेल्यानंतर ती एक आदरांजली ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं आहे। आणि म्हणून मानव विकास मंडळ संचलित काशेश्वर विद्यालयाच्या वतीनं, संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आजींना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि कोटकर परिवारातील माऊली आणि माझ्या खर्डे परिवारातील माहेरवाशी कैलासवासी हौसाबाई कोटकर यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित सगळा गोतावळा, सर्व उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या माऊलीला श्रद्धांजली वाहतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका व्हावी, मोक्ष मिळावा। खरं म्हणजे मोक्ष मिळाला असेल हा शेवटचा विधी आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे। नसेल मिळाला तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि खर्डे परिवाराच्या वतीनं, खर्डे परिवाराशी संबंधित असणाऱ्या सगळ्या नातेवाईकांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद। आपण सर्वजण या ठिकाणी या अंबोरे गावातील एक परिपूर्ण जीवन जगलेल्या मातोश्री हौसाबाई लक्ष्मण कोटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहोत आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हरिभक्तपरायण सुनीताताईंनी जी संगीत पर्व कीर्तनरूपी सेवा केली त्यांची आपल्या सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो। खरोखर या आजी खूप तशा भाग्यवान म्हटल्या पाहिजेत। या आजीनं नातू, पंतू आणि या ठिकाणी आपण बघतो आहोत, सगळ्यांना माहीत आहे
त्या पूनम पंकज शिंदे या त्यांच्या पलकी आहेत आणि त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यात देखील या आजी उपस्थित होत्या. म्हणजे किती भाग्यवान, किती परिपूर्ण जीवन जगलेलं या आजी गेलेलं आहे. तरी पण या ठिकाणी या परिवाराला या आजींच्या जाण्यानं दुःख झालेलंच आहे. आज वर्ष झालं आहे. ताईने देखील आपल्या कीर्तनात सांगितलं, आज त्यांचा हा मोक्षाचा दिवस आहे. म्हणजे त्यांच्या या पिंडदानातून, ज्ञानदानातून आणि अन्नदानातून जे पुण्य झालं आहे, या मातेला मोक्ष मिळण्यासाठी, परमेश्वराच्या चरणी योग्य जागा मिळण्यासाठी हे त्यांना आज अर्पण होणार आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, आमच्या कलोली गावच्या वतीनं या मातेच्या जीवातनं सद्गती मिळो, त्यांना उत्तम प्रकारची या ठिकाणी जागा मिळो परमेश्वर चरणी, अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.